केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदी आणि सशस्त्र दलाचं अभिनंदन, अमेरिकेच्या श्रेय घेण्याच्या प्रयत्नांवरही झाली चर्चा। शोपियानमध्ये मारलेल्या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा हस्तगत, आधार कार्डसह भारतीय चलनही जप्त। चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या जवानाची सुटका, 20 दिवसानंतर बीएसएफचे जवान पीके साहू भारतात परतले। अजूनही मी उद्धव ठाकरेंसोबतच, मातोश्रीवरील भेटीनंतर तेजस्वी घोसाळकर यांचं वक्तव्य, ठाकरेंसमोर सर्व गोष्टी मांडल्याची दिली माहिती। विद्यार्थी सुरक्षेबाबत कठोर नियमावली जारी, गैरकृत्य लपवल्यास शाळेची मान्यता रद्द होणार, बस प्रवासातही मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेवरच। शिक्षक भरती घोटाळा व्यापमपेक्षाही मोठा, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा दावा, घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी। मुंबईत मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याची चाचणी, दहिसर ते काशीगाव पहिला टप्पा, मीरा भाईंदर दहिसर मधील वाहतूक कोंडी कमी होणार। अकोल्यातील रोहना गावात भीषण पाणी टंचाई, नदीपात्रात खड्डे खोदून घेतात पिण्याचं पाणी, दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात। धाराशिव मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या, नकीउद्दीन काझी आत्महत्या केलेल्या शिपायाचं नाव, पोलिसांकडून चौकशी सुरू।